संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधती साधान द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिका यदा तुम मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारो प्रथमा नमना पांडुरंगाकारो प्रथमा नमना प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप योग्याची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि हरिपाठातील 8व्या क्रमांकाचा भंग असून या भंगामधून माऊलींनी आपल्याला संतांच्या संगतीचं आणि हरीच्या नामाचं महत्व समजावून सांगितलं विठाला विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे या न्यायाने सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील आजच्याही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी ज्यांनी मला संपर्क केला ज्यांच्या निमंत्रणातून या ठिकाणी येण्याचा योग आला ते हरिभक्त पारायण आदरणीय संतोष महाराज भोसले यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या एकत्रित दर्शनाचा योग पुन्हा एकदा मला या ठिकाणी मिळाला आणि या ठिकाणी सुंदर अशी सर्वांची साथ सर्व गायक मंडळी वादक सर्वच सर्वांच्या साथीने आणि सर्वांच्या उपस्थितीने आपल्या
कार्यक्रमाला आपण प्रारंभ करू. विठाला विठाला अभंग 6 चरणाचा आहे. आता राहिला फक्त मला वाटतं 1 तास राहिला असेल. 1 तास पण नाही. तुम्हाला वाटत असेल अभंग पूर्णपणे समजावा तर सगळ्यांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर लक्ष दिलं तर 2 तासाचं कीर्तन 1 तासात पण तुम्हाला समजू शकतं आणि 1 तासाचं कीर्तन 1 मिनिटात पण तुम्हाला समजू शकतं. या अभंगामधून ज्ञानोबाराय म्हणतात की संताची संगत केल्यानंतर मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंथी. संताच्या संगतीचं 2 प्रकारचं लाभ सांगितलं. पहिला लाभ सांगितला मन स्थिर होतं आणि दुसरा लाभ सांगितला साक्षात भगवंताची प्राप्ती. पण भगवंताची प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागतं? रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप. जो भगवान शिव शंभूचा आत्मा आहे या नामाचा जप आपण करायचा आणि हे साधन जो करतो त्याला द्वैताचं बंधन बाधत नाही. एक तत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. ही नामामृताची गोडी फक्त वैष्णवांना मिळाली आणि योग्यांच्या वाट्याला केवळ दीर्घकाळ असं जीवन आलं. म्हणून माऊली म्हणतात नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. त्याकरता त्यांनी 2 उदाहरणं दिली. एक प्रल्हादाचं आणि दुसरं उद्धवाचं. सत्वर उच्चार उद्धवा लाधला कृष्णदाता. म्हणून हे सोपं सुलभ असणारं साधन जो जाणतो तो भाग्यवंतच म्हणावा लागेल, तो एक विरळाच म्हणावा लागेल. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. कोणतं नाम? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हा झाला अभंगाचा शब्दशः भावार्थ. कीर्तन संपलं. आता तुम्ही झोपलं तरी चालते किंवा घरी गेला तरी चालते. सांगितलं तुम्हाला लक्ष जर दिलं तर 1 तासाचं कीर्तन 1 मिनिटात पण करू शकते मी, तशी काही अडचण नाही. परंतु आपल्याला एक मर्यादा असते कीर्तनाची. त्या वेळेमध्ये आपल्याला हा अभंग पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अभंगावरती चिंतन मांडण्याचा मी या ठिकाणी पूर्ण अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली महाराष्ट्राची भूमी पवित्र आहे, पावन आहे. कारण या भूमीमध्ये संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावता महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा अशा अनेक संत महात्मे होऊन गेले आणि ही भूमी पवित्र केली, पावन केली. पवित्रते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. तसं पाहिलं तर या भारत देशामध्ये आपला जन्म झाला. आपण भाग्यवान आहोत कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. पण त्यातली त्यात भारत देशामध्ये जी काही राज्य आहेत त्या राज्यांपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये आपला जन्म झाला हे आपलं परमभाग्य आहे. कारण या राज्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जे आळंदी नावाचं गाव आहे या ठिकाणी ज्ञानोबारायांची समाधी आहे. आज आपण बघतो की आज कलियुगामध्ये भरपूर संप्रदाय आपल्याला बघायला मिळतात, भरपूर संप्रदाय. परंतु त्या सगळ्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय कोणताच नाही. का बरं? कारण या संप्रदायाचा पाया जर कोणी घातला असेल तर तो ज्ञानोबारायांनी घातला. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. म्हणून ज्यांचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे त्यांचा अधिकार काय आणि त्यांनी तुमच्या आमच्यासाठी काय केलं हे सांगणं पहिल्यांदा महत्वाचं आहे. पहिली गोष्ट ज्ञानोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे आणि मला असं वाटतं की त्यांचा अधिकार सांगण्यात का माझा तेवढा अधिकार नाही. संतांचा महिमा संतची जाणती. परंतु ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्यासाठी काय केलं हे मात्र मी तुम्हाला सांगू शकते. माऊलींनी पहिली गोष्ट म्हणजे आपल्यासाठी वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रंथ संपदा निर्माण केली. किती ग्रंथ लिहिले माऊलींनी? ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ. हरिपाठ याला ग्रंथ जरी नाही म्हणता आलं तरी अभंग गाथेमध्ये तो एक भाग लिहून ठेवला. त्यानंतर योग वशिष्ठ टीका, गायत्री टीका, समास, मुक्ताबाई संग्रह, आत्मानुभव, स्वात्मानुभव, आनंद लहरी असे कितीतरी ग्रंथ माऊलींनी कुणासाठी लिहून ठेवले? आपल्यासाठी लिहून ठेवले. पण त्या सगळ्या ग्रंथामध्ये 4 ग्रंथ श्रेष्ठ मानले जातात. कोणते 4 ग्रंथ? ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 आणि हरिपाठ. पण प्रत्येक ग्रंथाचा अधिकारी वेगळा आहे. ज्ञानेश्वरी कुणासाठी लिहिली? तर ज्ञानेश्वरी ही साधकासाठी लिहिली. अमृतानुभव ज्ञानी लोकांसाठी लिहिला. चांगदेव 65 चांगदेवासारख्या अहंकारी योग्यासाठी लिहिली. पण हरिपाठ मात्र तुमच्या माझ्यासारख्या सामान्य संसारिक लोकांसाठी लिहून ठेवला. आणि त्याच हरिपाठातला हा कितव्या क्रमांकाचा अभंग आहे? 8व्या क्रमांकाचा. वा, हरिपाठ पाठ पाहिजे. आता ज्याचा पाठ आहे त्यांनी सांगितलं 8व्या का माझं मगाशी ऐकून सांगितलं?
आपण बघतो की ज्ञानेश्वरी अमृतानुभव हे ग्रंथ आजकाल कोणाला वाचायला वेळ नाही आणि ते कळायला खूप अवघड आहे. ज्ञानेश्वरीवरती PhD जरी केली तरी ती लवकर समजत नाही. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे मोठा ग्रंथ आहे. आता इथं मला माहित नाही पारायणाला किती लोक बसलेली आहेत बरं का, पण काही काही ठिकाणी वन मॅन शो, फक्त एकच वाचणारा एकटाच असतो. काही काही लोक तर ते ज्ञानेश्वरीचा आकार बघूनच असं लांबूनच दर्शन घेतात, म्हणतात बापरे एवढा मोठा ग्रंथ कधी वाचायचा. म्हणून ज्ञानोबारायांनी साधा सोपा हरिपाठ लिहिला आणि तो हरिपाठ जो नित्य नेमाने म्हणतो त्याच्याकरता फळ पण सांगितलं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, 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 पवित्रची होया देह तन, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होया देह तन. हरि मुखे मना, 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 हरि हरि मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला अनन्य साधारण असं महत्व आहे. ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याला वारकरी म्हणता येत, ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याला माळकरी सुद्धा म्हणता येत नाही. काही काही कीर्तनकारांच्या सुद्धा अलीकडे हरिपाठ पाठ नाहीत. आणि हरिपाठ फक्त सुंदर आवाजात म्हणून उपयोग नाही, तर हरिपाठामध्ये नेमकं काय लिहिलंय हे पाहण्याची गरज आहे. नाही तर आमचा हरिपाठ पाठ असतो पण अर्थच माहीत नसतो. सगळ्या हरिपाठ नका पाठ करू, एकच अभंग पण तो अर्थसहित पाठ असावा. जर हरिपाठाचा अर्थ तुम्ही समजून घेतला ना तर तुम्हाला जीवनाचा अर्थ समजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हरिपाठाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. नाही तर काही लोकांची एखादी गोष्ट पाठ असते पण अर्थच माहीत नसतो. आणि असं जर असेल तर जीवनात फजिती झाल्याशिवाय राहत नाही बरं का, नक्कीच अडचण येते. एक विद्वान कीर्तनकार होते, बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जायचे, फिरण्यासाठी एक 4 व्हीलर गाडी होती, फेमस होते. आणि एका ठिकाणचं कीर्तन झाल्यानंतर महाराज जेव्हा गाडीमध्ये बसले, असू द्या असू द्या असू द्या, घरी बसलेल्यांनी त्याचा तरी आदर्श घेतला पाहिजे, आहे की नाही. म्हणून विद्वान कीर्तनकार होते, एका ठिकाणचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर महाराज गाडीमध्ये बसले, बसल्यानंतर ड्रायव्हरला म्हटलं, अरे का रे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी जिथं कुठं कीर्तनाला जातो तिथं माझ्या कीर्तनासाठी कितीतरी लोक येतात, कितीतरी पब्लिक जमा होतं, पण तू अजून एकदा सुद्धा गाडीच्या खाली उतरला नाही किंवा कीर्तन ऐकलं नाही. तो म्हणतो, काय ऐकायचंय महाराज तुमचं ते कीर्तन, तुम्ही रोज रोज तीच कॅसेट वाजवता. महाराज म्हटले, अरे बाबा रोज रोज तेच सांगतो पण अनुभवाचं सांगतो ना. तो म्हटलं, महाराज असं कीर्तन तर मी पण सांगन. महाराज म्हटले, अरे तुला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आणि तू म्हणतो असं कीर्तन मी सांगन. हो म्हटलं महाराज, तुमचं ऐकून ऐकून ते माझं पाठ झालंय म्हटलं. महाराज म्हटले, ठीक आहे, आज संध्याकाळी ज्या ठिकाणी माझं कीर्तन आहे त्या ठिकाणी तू कीर्तन करायचं आणि मी ड्रायव्हर होतो. म्हणजे बघा, जे कीर्तनकार होते ते ड्रायव्हर झाले आणि जे ड्रायव्हर होते ते कीर्तनकार झाले बरं का. आणि आता संध्याकाळी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या लोकांना काही माहित नाही, नवीन महाराजांची मस्त त्यांनी व्यवस्था वगैरे केली, कीर्तनाला सुरुवात झाली. पण इतकी सगळी लोक बघितल्यानंतर महाराजांना थंडी तापच सुरू झाला. जेवढं ऐकलं होतं तेवढं सांगायला सुरुवात केली. सांगणाऱ्याने सुद्धा असं समजू नये की ऐकणारे वेडे असतात. ऐकणारे तर सांगणाऱ्यापेक्षा डबल हुशार असतात बरं का, कारण त्यांनी काही एकाचं कीर्तन ऐकलेलं नसतं, लक्षात घ्या. म्हणून असाच एक हुशार श्रोता होता,
त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि ती चोपदाराकडे दिली. चोपदाराला सांगितलं महाराजांकडे नेऊन द्या. चोपदाराने ती चिठ्ठी महाराजांच्या हातात दिली. आता महाराजांना काही लिहिता वाचता येत नव्हतं. महाराजांनी चोपदाराला विचारलं, काय रे याच्यामध्ये? चोपदाराने सांगितलं, महाराज याच्यामध्ये शंका आहे. महाराज म्हटलं, अरे एवढी साधी शंका आणि एवढ्या मोठ्या महाराजांना तुम्ही विचारता? अरे या शंकेचं उत्तर तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर पण देईल, कारण तो खरा कीर्तनकार होता. पण एखादी गोष्ट पाठ असून उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल लहान असताना प्रत्येकाने गोष्ट ऐकली असेल. आता थोडं लहानपणात जावं बरं. एक साधू असतो, तो साधू देवाचं नाव घेत घेत जंगलातून जात असताना एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसतो. बसल्यानंतर त्या ठिकाणी 4-5 कबूतर येतात. साधू आपल्या झोळीतलं धान्य काढतो त्या कबुतरांना टाकतो. पण साधू विचार करतो की ही कबुतरं अज्ञानी आहेत, ही कबुतरं अडाणी आहेत. जर माझ्या ठिकाणी एखादा पारधी असता तर यांना कधीच घेऊन गेला असता. मग यांना आपण सावध केलं पाहिजे असा विचार करून तो साधू त्या कबुतरांना म्हणतो, अरे बाबांनो, मी तुम्हाला तुमच्या हिताची गोष्ट सांगणार आहे, ती तुम्ही पाठच करायची आणि लक्षातच ठेवायची. कबुतर म्हणतात, ठीक आहे. महाराज म्हणतात, मी पुढं म्हणतो, तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणा. महाराज पुढं म्हणतात, पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्यात टाकून पकडून नेईल. कबूतर पण पाठीमागं तसंच म्हणतात, पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्यात टाकून पकडून नेईल. महाराजांनी सांगितलंय लक्षातच ठेवायचं आणि पाठच करायचं, पण त्यांनी फक्त पाठच केलं. आणि दुर्दैवाने असाच एक पारधी फिरत फिरत त्या जंगलातून चालला होता. तेव्हा ती कबुतर म्हणायला लागली, पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्यात टाकून पकडून नेईल. पारध्याला मोठं आश्चर्य वाटलं. पण ज्या वेळेस तो पारधी त्या ठिकाणी थांबला तेव्हा ती कबूतर अशी त्याच्या आजूबाजूला येऊन बसायची. पारध्याने आपल्या जवळचं धान्य काढलं आणि त्यांना टाकलं. कबूतर धान्य खाऊ लागले. पारधी हसला. पारध्याने त्यांना जाळ्यामध्ये टाकलं, घेऊन चाललं. कबूतर बिचारी ओरडायला लागली. पण पुढे काही अंतरावरती गेल्यानंतर कबुतरांना तेच साधू महाराज दिसले. कबूतर म्हटले, दादा फक्त 1 मिनिट त्यांच्याकडे घेऊन चल, एक गोष्ट विचारायची. त्या ठिकाणी आल्यानंतर ती कबूतर त्या महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही लबाड आहात, खुशाल आम्हाला चुकीची गोष्ट सांगितली. आज आम्ही हे गाणं पाठ केलं तरी पण आम्हाला धोका. महाराज म्हटले, अरे बाबा, चूक माझी नाही, चूक तुमची, कारण तुम्ही ते फक्त पाठच केलं, त्याचा अर्थ समजून घेतला का नाही. अरे बाबांनो, पारधी येईल म्हणजे हाच पारधी, दाणे टाकेल म्हणजे त्याने टाकलेले दाणे. म्हणजे ज्या पद्धतीने त्या साधूंनी सांगितलेल्या त्या गाण्याचा, त्या वाक्यांचा अर्थ त्या कबुतरांना नाही समजला, म्हणून त्यांना पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकावं लागलं. अगदी त्याच पद्धतीने आपण जर संतांच्या अभंगाचा, हरिपाठाचा अर्थ नाही समजून घेतला तर आपल्याला काळाच्या जाळ्यामध्ये अडकावं लागणार आहे.